विशाल हृदय किती असावं। एवढ्या मोठ्या उंचीला पोहोचलेल्या महात्म्याच्या समोर ज्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते जातात आणि म्हणतात आहे की महाराज आपण आपली जयंती सुरू केली पाहिजे, तुमच्या जयंतीवरची मोठे मोठे उत्सव व्हायला पाहिजे, त्यावेळेला महाराजांचं चिंतन काय बघा। त्या प्रसंगावरती महाराज भजन लिहितात आणि संदेश देतात, अरे माझी जयंती कशी साजरी करावी। त्यावेळेस महाराज लिहितात म्हणजे आज जी वाढणारी विषमतेची दरी आहे, आज मुंबईमध्ये एका मोठ्या भांडवलदाराच्या घरी लग्न होते आहे, त्यावेळेला त्याच्या लग्नाची एक पत्रिक किती रुपयाची असेल। आपल्या इथं आली का ती विषय कोणाला? इकडे वैभव दादा तुम्हाला आली का अंबानीच्या घरची लग्नाची पत्रिक? तुम्हाला नाही, बळवंत भाऊ तुम्हाला आली असेल। मी असं ऐकलं की त्या पत्रिकेचा एका पत्रिकेचा खर्च जवळजवळ 1.5 लाख रुपये एका पत्रिकेचा खर्च आहे, त्याच्या एअर तिकीट पासून 5 स्टार हॉटेलच्या बुकिंग पर्यंत। या माणसाच्या पत्नीचा ज्या वेळेला वाढदिवस होता, पत्नीच्या वाढदिवसानिमित्त या भांडवलदार माणसांनी आपल्या पत्नीला 240 करोड रुपयाचं विमान भेट दिलेलं आहे। ज्या बाजूला या देशामध्ये एका बाजूला प्रचंड श्रीमंती आहे की जो माणूस एका पत्रिकेच्या मागे 1.5 लाख रुपयाचा खर्च करू शकतोय, आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी 240 कोटी रुपयाचं विमान देतोय। याच श्रीमंत माणसाच्या देशामधील आर्थिक विषमतेचं दुसरं टोक असं आहे की महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील साहेबराव करपे नावाचा एक शेतकरी माणूस, जो त्या गावाचं नेतृत्व करणारा सरपंच राहिलेला आहे, जो कीर्तनकार माणूस आहे, अशा माणसाला या शेतीच्या भरोश्यावर आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हे समजत नाही। हा माणूस जेवणाच्या डब्यामध्ये विष कालवतो आणि पवनारच्या आश्रममध्ये येऊन कुटुंबासहित आत्महत्या करतो। हे या देशाच्या आर्थिक विषमतेचं दुसरं टोक आहे। त्याचं चिंतन महाराष्ट्र इथून एवढ्या वर्षाच्या 116 म्हणजे किती वर्षाच्या अगोदर, या 60-70 वर्षाच्या अगोदर महाराज करतात आहे। ते भजन असं लिहितात आहे की एकाच्या महालात फुलता ती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा, तो अन्नासाठी फिरतो नागवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा। पहिल्यांदा या देशातली आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलेलं मित्रांनो। पण आज आम्ही